अगं बाई, चिऊ दीदी माऊ दीदी सगळ्या वेकेशनच्या गेल्या गावाला. आता 2-4 दिवसात येणार की. सुट्ट्याच होत्या, मग तुम्ही येत नव्हते आजी, मग गेल्या त्या दीदी गावाला. हा हो माय, माझ्याने येणंच नाही झालं. ते नातूस पाठीमागे लागता म्हणते मी पण येतो. मी कुठं आणू त्यांना इथं, आणि लहान लहान तर राहत नाही माझ्याने, आणि म्हणता मला कड्यावर घे. कुठं आणायचं माय एवढ्या दूर, म्हणून मी आणतच नाही त्यांना. आणि त्याशिवाय ऊन बाई काय ऊन. 6 वाजून जातात हे, तोपर्यंत ऊन असतं आणि चटकाच देतं. मग कुठं निघायचं आणि केव्हा जायचं आणि केव्हा यायचं बरं? सकाळी 8:30-9 नंतर तर ऊनचा चटका. मग केव्हा जायचं आणि केव्हा यायचं, म्हणूनच आलीच नाही मी आज एवढ्या दिवसापासून. या हो आजी, लय ऊन आहे यावर्षी. बाप, काय उन्हाने लोक मरायला लागले माय. पाणी जीव करतो कुठं गेलं की. काय म्हणता आजी, चिऊ दीदी नाही, माऊ दीदी नाही, मग आम्हाला पण नाही गोष्ट सांगणार का तुम्ही? नाही बाई, तसं काय नाही, मी सांगू शकते. बोलव कोणी येत असेल तर. मग तुला एकटीलाच कशी सांगू बरं? नाही आजी, तुम्ही सांगणार तर मग मी सगळ्यांनाच बोलवते. बोलव की, मग छोटी मोठी गोष्ट सांगून जाते. ओके, ठीक आहे. येते आजी मी बोलून सगळ्यांना. हो, नक्कीच ये की. ओ आजी आल्या, अरे वा, किती दिवसापासून आजी येतच नव्हते तुम्ही. हो माय, उन्हाचं काही यायचं मनच नाही होत होतं, आणि उन्हामुळे त्रासही होतो. मग काय आलीच नाही एवढे दिवस झाले. मला आली आठवण, तुम्हाला तर काही आठवणच येत नाही माझी. नाही हो आजी, आम्ही तर लई आठवण केली तुम्हाला. तुम्ही येतच नव्हत्या, आणि चिऊ दीदी माऊ दीदी गावाला गेलेल्या. मग तुम्हाला फोनही कुठून करायचा, नंबरच नाही आमच्याकडे तुमचा. असं होय. आता कोणतरी एवढे जण सगळेच गावाला गेलेले, फिरायला सगळे स्टॅच्यू ऑफ युनिटी गेलेले, कोणी कुठं गेलेले. एवढे कोण नाही माझी, 2-3च जण आहेत आम्ही. अशी काय ब्रेक लागतात ग तुला बोलायला? असं नाही बोलू ग, सवय असते कोणाकोणाची, स्टाईल असते बोलायची. ओहो, फाल्गुनी तर उंच झाली, मोठी झाली फाल्गुनी. आणि मम्मी ग, मम्मीचं खूपच काम आहे हो आजी, मम्मी नाही येऊ शकत. आम्ही पण गावाला गेलेले, आम्ही 1 तारखेलाच आलो, 1 जूनला. हो बाई, सगळेच वेकेशनचे गावाला, आणि मग सगळ्याच ठिकाणी एवढी गर्दी असते. बापरे बाप, सगळ्याकडे जण यात्राच भरलेली असते. असं वाटतं फिरायला जायची काही मजाच नाही, पण गर्दी खूपच असते हो माय, लयच गर्दी असते. एवढेच जण आहेत हो आजी. हा, मोजून एवढेच आले. सगळे कोणी गावाला, कोणी कुठे, कोणी झोपलेलं आहे. असंच आहे सगळं. काय नाही, जाऊ दे, सगळ्यांना येतील ना ते आज उद्यामध्ये. आता तर शाळा उघडणारच ना तुमची, जवळ आली तारीख. आणि मला पहिले सांगा, किती मार्क आले बरं तुम्हाला? आज काय गोष्ट सांगू आता, कोणी आहेच नाही तर. नाही हो आजी, आम्ही ऐकणार की, आणि आमचे मार्कही सांगू आम्ही. मी माझ्या वर्गात 1ला नंबर आली, मला 93% आजी. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन फाल्गुनी, अगदी चांगलं. 93 म्हटल्यावर 93% आले तुला. अरे वा, छान. आता कितवीला गेली? मी आता 5वीला जाणार. अरे वा. आणि चिऊ, तुला ग? मला 88 आले हो आजी. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. चिमी, तुला किती टक्के आले सांग की आजींना. मला तर 55% आले. अरे बापरे, एवढे काऊन ग कमी? एवढे मार्क खाल्ले की काय, म्हणूनच एवढी नाचत बोलते? तसं नाही हो आजी, माझी तब्येतच खराब झाली. असं होय, बास्त झाली. आता पुढे चांगला प्रयत्न करायचे. एवढे मार्कावर काय होत नाही. पुढे 9वी 10वी खूपच नडते, मग त्याच्याशिवाय 12वी हाड असते. तसं नाही हो आजी, नेहमी नाचूनच बोलते, मग काय येणार आहे पेपरांमध्ये. बस ग शाणे, कशाला मला बोलते. हे बघा, अशीच करत राहते. जाऊ द्या ग बाई, भांडण नाही करायचे आपल्याला. मग शांततेने राहायचं. आणि असं भांडण केल्यावर अभ्यासच येत नाही, माहिती आहे तुम्हाला? अभ्यासाचे प्रकार, अभ्यास कसा करायचा. सकाळी 5 वाजता उठायचं आणि अंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायचं. सकाळचा अभ्यास खूप लक्षात असतो, माहिती आहे तुम्हाला?
सकाळचं वातावरण एकदम शांत असतं आणि आपल्या डोक्यातही काही गडबड विचार नसतात. काही दिवसभरात कसं आपण काही ना काही बघत असतो, मग ते सगळं डोक्यात असतं. आणि रात्री आपण झोपलेलो असतो आणि सकाळी उठल्यावर आपलं माइंड एकदम शांत असते, म्हणून जेही वाचले ते आपल्या लक्षात असते. आणि ब्रह्ममुहूर्त म्हटला जातो ना सकाळचा, म्हणून सकाळीच अभ्यास खूप करायला पाहिजे. आणि तो अभ्यास 2 तास जरी तुम्ही सकाळी शांततेने अभ्यास केला ना, तर तुमचं डोकं खूप चालेल. 2-2.5 तास जेवढं झालं तेवढं. 4ला उठा, 5ला उठा, 4:30ला उठा, जसं झालं तसं करायचं. वाटल्यास दुपारी थोडं झोपायचं. पण सकाळचा अभ्यास म्हणजे अभ्यास असतो, ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं त्याला. हो आजी, अगदी बरोबर सांगताय तुम्ही. माझे पेपर होते ना, माझे आबा मला लवकरच उठवायचे, म्हणायचे वाच, पेपर आहे ना तुझे, वाच, उठ. तर मी उठायचे आणि आंघोळ वगैरे करून पूजा करून सगळं व्यवस्थित बसून जायची वाचायला बंगळीवरच. तर माझं खूप लक्षात राहिलं आणि चांगलेच पेपर गेले माझे अगदी. खरंच आहे आजी तुमचं. मग तर काय, अभ्यासाचे पण काही नियम असतात की नाही बरं. केव्हाही वाचा आणि केव्हाही काही करा, त्याला काही अर्थ नाही. हा, रात्री जेवढं तुम्ही 4 तास मेहनत करणार आणि सकाळी 2च तास मेहनत करणार, ती बरोबर आहे, माहितीये. तर थोडं रात्री वाचा आणि थोडं सकाळी वाचा, झालं. मग दिवसभर तर शाळा असते, ट्युशन असते, बिजी. हो, अगदी बरोबर सांगताय हो आजी तुम्ही. आणि एक सांगू का आजी, आता तुम्ही रोजच येत जा, म्हणजे आमचं पण डोकं चार्जिंग होत राहतं. असं होय, मोबाईल सारखं चार्जिंग करायची तुला. चला मग आजच्यासाठी एवढंच. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण रोजच येत जाऊ.